कोरोना रुग्णांची जिवंतपणी सुरू झालेली हेळसांड मृत्यूनंतरही कायम होत असल्याचे चित्र संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. मृत्यूनंतर कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराकरिता वाट पाहावी लागत आहे. आप्त नातेवाईक सुद्धा सोडून जात आहे. नेमकी हीच बाब हेरून दर्यापूर तालुक्यातील काही देव माणसांनी पुढाकार घेत माणुसकी संघ नावाचा एक उपक्रम सुरू करून कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. दर्यापूर येथील एकता हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर इक्बाल पठाण यांच्या नेतृत्वात तालुक्यातील काही युवकांनी एकत्र येत माणुसकी संघ नावाने एक चमू तयार करून तालुक्यात कुठेही कोरोनाने मृत व्यक्तीचा विधिवत अंत्यसंस्कार करून सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण संपूर्ण जिल्ह्यासमोर ठेवले आहे. कोरोनाच्या भीतीने मृतदेहाच्या जवळ सुद्धा कुणीही जायला तयार नसताना या तरुणांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुरू केलेल्या या उपक्रमाची चर्चा आज संपूर्ण तालुक्यात होत आहे. या उपक्रमाद्वारे स्वतःच्या खिशातून खर्च करून आजपर्यंत 10-12 रुग्णांचे विधिवत अंत्यसंस्कार पार पाडले आहेत. कोरोनाने दररोज होणारे मृत्यू पाहता हे काम सातत्याने सुरू ठेवण्याचा संकल्प या युवकांनी घेतला आहे. हा उपक्रम एकता हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर इक्बाल पठाण यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील सुधीर पवार, गणेश साखरे, प्रवीण बायस्कार, अंकुश कावडकर, संतोष चौखंडे, मंगेश हावरे, सचिन गवई, शुभम आठवले, श्रीकांत पटघामोड, अनिल बर्वे, महेंद्र खरे आदी युवक राबवित आहेत. तालुक्यात कोठेही आवश्यकता असल्यास संपर्क करा. तात्काळ मदत करण्याचा मानस या युवकांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला. आज कोरोना संकटाचा सामना करण्याकरिता अशाच तरुणांची व त्यांच्या सामाजिक जाणीवेची गरज संपूर्ण देशाला आहे. जेका रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या संत तुकारामांच्या ओवीप्रमाणे या तरुणांच्या रूपाने आज तालुक्याला देवदूत मिळाले आहे. या कोरोना योद्ध्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. दर्यापूर तालुक्यात एकता हॉस्पिटलचं कोविड सेंटर आहे. त्यांचे संचालक आहेत डॉक्टर पठाण. जे कोविडमुळे पेशंट मृत्युमुखी पडतात, त्यांना हात लावणारे सगळे सोयरे त्यांचे दूर राहतात. अशा वेळेस डॉक्टर पठाण यांच्या मार्गदर्शनात एक टीम तयार झाली. त्या टीमचं नाव ठेवलं गेलं माणुसकी संघ. त्या टीममध्ये डॉक्टर पठाण, मी स्वतः, गणेश साखरे, प्रवीण बायस्कार, संतोष चौखंडे, अंकुश कावडकर, मनोज हावरे, सचिन गवई, पटगामोड, बर्वे, खेरे अशी ते टीम आहे. त्या टीमचं प्रामाणिक उद्देश असा आहे की एकतर समाजसेवा आणि जे बिहार आणि यूपीत प्रेतांचे नदीमध्ये कुत्र्यांनी आणि कावळ्यांनी लचके तोडले, अंतिम क्षणात ते प्रसंग न येवो यासाठी हे सामाजिक टीम स्थापन झाली. यामध्ये जात पात धर्मपेद कुठलेही नाही, तो कोणत्याही समाजाचा असला तरी आम्ही आमच्या टीममधले सर्वजण धावून जातात. त्यामध्ये दुसरा पर्याय, गरीब ज्यांची परिस्थिती नसेल लाकडं किंवा काही आणण्याची, ते सर्व डॉक्टर करून घेतात. आमच्याकडे मदत म्हणून एक ॲम्ब्युलन्स आहे दर्यापूर तालुक्यात, ते सुद्धा देतात. त्यामध्ये सुधीर भाऊ स्मशानभूमीचं काम सांभाळतात. अशी ही टीम आहे. याचा प्रामाणिक उद्देश हा फक्त समाजसेवा आहे. समाजसेवा म्हणजे समाजसेवा, बस समाजसेवा हेच आमचा प्रामाणिक उद्देश आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, दर्यापूर.